सध्या महाराष्ट्राची स्थिती चिकोल परिस्थिती झालेली आहे। याचा फोड त्याचा फोड फोडमफाडीचं राजकारण सगळं झालेलं आहे। इथं विद्यार्थी, मुस्लिम समाज, बहुसंख्य समाज, अल्पसंख्य समाज शिक्षण वंचित आहे। भाजप नको ना काँग्रेस नको, सत्ताधारी नको ना विरोधक नको, एक तिसराच कोणीतरी अपक्ष किंवा एखादा तिसऱ्या आघाडीचा व्यक्ती कोणीतरी इथं जो शेतकऱ्याचा सर्वसामान्याचा विचार करेल असा माणूस निवडून येऊ शकतो। की भाजप सरकार नेहमी जातीपातीचं अंग्रेजासारखा डिवाइड अँड रूल या पद्धतीने चाललेला आहे। नमस्कार, आखाडा विधानसभेच्या या कार्यक्रमात आपलं मी स्वागत करतो। चला, मी आहे नांदेड जिल्ह्यातील भोकर या मतदारसंघात आहे की काँग्रेसचा बालेकिल्ला हा मानला जातो आणि इथे अशोक चव्हाण यांचं पारंपरिक हा मतदारसंघ असंही बोलल्या जात आहे। एकीकडे 5 वर्षात 2 सरकार झाले आणि 2 सरकारमध्ये कोणतं सरकार काम केलं आणि काय विकास झाला या मतदारसंघाचा, चला जाणून घ्या। मोहम्मद इमरान, मेरा नाम मोहम्मद इमरान है। कौन है आमदार? हाँ, आमदार भाग हॅलो, आमदार आता कोणीच नाही। हां, या भागाचा विकास झाला, थोडं झाला, जास्त करत नाही कोणी विकास। सगळे सरकार तशीच चालती, कोणी विकासाचं म्हणते, कोणी करते, कोणी नाही करते। ते सगळं असा घोटाळ्याची सरकार चालली सगळीकडे। कोणती बी सरकार आली तो तेच करायले सगळा। मी यापर्यंत ते सगळं करतो म्हणाले, नंतर काहीच करणं झाले। मग बस इतकंच। 5 वर्षात 2 सरकार ते तो सरकार काय कामाची नाही, दोन्ही बी सरकार काय कामाची नाही। ते आपल्या पक्षासाठी ते काय करायले, सरकार बदलून टाकाले। आपल्या पैशासाठी सरकार बदलून टाकाले। ते कवा हे सरकार बदलाली, कवा हे सरकार बदलाली, असं झाले। दोन्हीही सरकार तसे आहे असं लोकांचं म्हणणं आहे। आपण जाणून घेऊया दुसऱ्याकडून। या 2 वर्षात 1 वर्ष 2 सरकार झाले 5 वर्षात। सध्या महाराष्ट्राची स्थिती चिकोल परिस्थिती झालेली आहे। याचा फोड त्याचा फोड फोडमफाडीचं राजकारण सगळं झालेलं आहे आणि जातीपातीचं राजकारण झालेलं आहे। सध्या जे मराठा आरक्षणाचा विषय झाला, ओबीसी आरक्षण झाला, सगळे समाज आपल्यासाठी उभं राहिलेले आहे। यामुळे या सरकारला त्यामध्ये कळत नाही की भाजप सरकार नेहमी जातीपातीचं अंग्रेजासारखा डिवाइड अँड रूल या पद्धतीने चाललेलं आहे आणि ते सगळं राजकारण फोडत आहे। आज महाराष्ट्राची जे परिस्थिती आहे, जनता त्यांच्या हाती लागत नाही, त्यामुळे कसं दोष पसरावा यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहे। परवा दिवशी भोंगी बाबा रामगिरी महाराज यांनी प्रॉफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या अपशब्द बोललेले आहेत, त्यांना धर्माबद्दल बोलण्याचे। आणि त्या सभेत जे माणूस कोणत्याही पक्षाचा असतो, जेव्हा संविधानिक पदावर असते, मुख्यमंत्री असतो, तो एक संविधानिक पदावर असते, त्याला काही समाज मान्य नसते। आणि तेच माणूस त्या ढोंगी बाबाच्या सभेवर राज्याचा मुख्यमंत्री जाऊन म्हणतो की त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही। या भागात विकास झाले का? या भागात निश्चितच विकास झालेला नाही। आमच्या भागाची दुर्दैवी परिस्थिती आहे की आमच्या नांदेड जिल्ह्याचं ओळख हे अविकसित जिल्ह्याची याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील हा भोकर मतदारसंघ अविकसित अशी ही निर्माण झालेली आहे असेल काही नागरिकाचं म्हणणं आहे। आपण चला अजूनही जाणून घ्या। माझ्यासोबत अजूनही हे नागरिक आहेत। काय म्हणणार, हे लोकसभेमध्ये जे मतदान झालं, जे हे झालं आहे मतदान, त्याचा काय परिणाम या विधानसभेवर होणार? 100% परिणाम होणार आहे। भोकर मतदारसंघामध्ये जे आपण विकासाची गोष्ट करतात साहेब की विकास केलं, विकास रोड बांधणं, नाली बांधणं, गटर योजना आणणं हा विकास नाही। विकास म्हणजे लोकांना शिक्षण भेटलं पाहिजे, लोकांचे कॉलेज शाळा तिथे निर्माण झालेली पाहिजे। अर्धापूरला तशी काही वस्तू नाही। अर्धापूरमध्ये शाळा नाही, कॉलेज नाही, उर्दूला कॉलेज नाहीत। इथं विद्यार्थी, मुस्लिम समाज, बहुसंख्य समाज, अल्पसंख्य समाज शिक्षण वंचित आहे। फक्त गुत्तेदारीच्या नावानं रोड बांधणं, नाली बांधणं, त्यांच्या गुत्तेदारी देणं, अर्धापूरमध्ये भोकर मतदारसंघ हाच विकास आहे त्या साहेबांचा। आणि जेव्हा आपण लोकसभेला बघितलं की अख्खा महाराष्ट्रासह भारत देशामध्ये की महाविकास आघाडीने जे आमचे उमेदवार दिले होते, ते उमेदवार आम्ही पुरेपूर मेहनत करून निवडून आले। कारण की त्या भाजप सरकारवर पूर्ण जनता नाराज आहे। कारण की त्यांनी फक्त जातीवादीचं राजकारण खेळू शकतात। त्यांनी अल्पसंख्याकांचं मदत करत नाही, ओबीसी लोकांना मदत करत नाही, मराठाला वेळेवर आरक्षण देत नाही, असा प्रकार भारतामध्ये चालू आहे।
ओबीसी आणि मराठ्यांचंही इथं भांडण सुरू केलं असं नागरिकांचं म्हणणं आहे. आरक्षण भेटत नाही, मराठ्यांना आरक्षण भेटत नाही, ओबीसींना आरक्षण भेटत नाही. परंतु हे सर्व जाणून घेऊत आपण. अजूनही काय माझ्यासोबत या मतदारसंघातील काय नागरिक आहेत त्यांच्याकडून काय म्हणणार आता हे जे हिंदुत्वाचा मुद्दा समोर येणार का? जसा लोकसभेमध्ये समोर आलेला आहे हिंदुत्वाचा मुद्दा, तर या विधानसभेत दिसणार का? तुम्ही बघत असाल देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीभाई यांना एक नारा मारला आहे, विकसित भारत की ओर चलो. तर सध्या विकसित भारताकडं आणि विकासावर मुद्द्यावर इलेक्शन होत आहे. ते एक नॅरेटिव्ह तयार करून एक मतदानची संख्या कमी करण्याचा हे मुद्दा पुढे आणत आहेत लोक. विकसित भारताचा मुद्दा घेतला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. त्याने आता विकसित भारताकडे जसं घरकुल असेल, लोकांना सौर ऊर्जा दिली आहे, आता येईल शिंदे साहेबांना लाडकी बहीणची योजना आणलेली आहे. त्याच्यानंतर मुलांसाठी 10वी 12वीसाठी 6,000 8,000 10,000 स्कॉलरशिप काढलेली आहे. हे सर्व जे काढले ते विकासाच्या मुद्द्यावर आणि प्रगतशील भारताच्या याच्याकडे काढले. त्यामुळे आता छोटे मोठे मुद्दे घेऊन त्याला ते संपवायचा मुद्दा करतायत. ते आता काही मुद्दा येणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढाई होणार आहे. विकासाच्या मुद्द्यावरच लढाई आहे असंही इथले नागरिक म्हणत आहे. आपण अजूनही जाणून घेऊया. आपल्यासोबत हे नागरिक आहेत इथले. जो लोकसभेमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चालला, तर येणाऱ्या विधानसभेमध्ये हा काय कितपत काय फरक पडेल का? नाही, थोडाफार प्रमाणात पडेल, पण एकंदरीत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारने जे काही मराठा समाजासाठी विविध योजना असतील, आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा कुणबी सर्टिफिकेटचा प्रश्न असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना असेल, सारखी एक चांगली योजना असेल, या सर्व योजनेच्या माध्यमातून मराठा समाजाला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे. आणि तुम्ही म्हटलात तसं लोकसभेला निश्चितच थोडाफार परिणाम या विषयाचा झालेला आहे, पण विधानसभेला हा विषय तेवढ्या प्रमाणात चालेल असं मला तरी वाटत नाही. कारण प्रत्येक निवडणुकीची स्ट्रॅटेजी असो, मुद्दे असो किंवा व्यूहरचना असो, ही वेगवेगळी असते, उमेदवार वेगळे असतात. ती देश लेवलची निवडणूक होती, ही राज्य लेवलची निवडणूक आहे. केंद्र पातळीमध्ये आणि राज्य पातळीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळं लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होईलच असं म्हणता येणार नाही. आणि एकंदरीत विविध योजना जे म्हणजे लोकांना आवडणाऱ्या अशा लोकोपयोगी योजना या महायुतीने राबवलेल्या आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर लेक लाडकी योजना ही अतिशय लोकप्रिय योजना ठरत आहे. आणि त्या योजनेचा प्रतिसाद पाहता निश्चितच महायुती सरकार चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहे असं दिसत आहे. लेक लाडकी ही योजना चालू झाल्यामुळं चांगलाच प्रतिसाद असं मिळत आहे असंही काही नागरिकाचं म्हणणं आहे. आपण अजूनही नागरिक काय वाटतं तुम्हाला या 5 वर्षात 2 सरकार झाले, कोणत्या सरकारचा निर्णय तुम्हाला चांगला वाटतो? आतापर्यंत महाराष्ट्राच्या राज्याचा राजकारण आपण पाहिलं, सर्वसामान्याच्या विरोधामध्ये, शेतकऱ्यांच्या विरोधामध्येच सरकार या राज्यामध्ये आजपर्यंत आलेले आहे. हा भोकर मतदारसंघही ग्रामीण भाग जास्त आहे, त्यामध्ये मोठं शहर एकही नाही आणि हा शेतकरी बहुल मतदारसंघ आहे. आणि आतापर्यंत जर विचार केला तर शेतकऱ्याची बाजू घेणारा कोणताही पक्ष या ठिकाणी आला नाही. यावेळेस मला वाटतं जनता एक तिसरा पर्याय जनता उपलब्ध करून देईल. भाजप नको ना काँग्रेस नको, सत्ताधारी नको ना विरोधक नको, एक तिसराच कोणीतरी अपक्ष किंवा एखादा तिसऱ्या आघाडीचा व्यक्ती कोणीतरी इथं जो शेतकऱ्याचा सर्वसामान्याचा विचार करेल असा माणूस निवडून येऊ शकतो, असं चित्र सध्याचं आहे. बरं, येणाऱ्या विधानसभेत कोणकोणते उमेदवार? अजून निवडणुका दूर आहेत, पण सध्या चर्चा भाजपकडून अशोकरावांची कन्या, काँग्रेसकडून काही 2-3 चेहरे, अपक्ष म्हणून नागनाथ घिसेवाड, अजून हनुमंतराव राजगोरे म्हणून आमचे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत, मराठा संघटनांचे काही पदाधिकारी आहेत जे की मनोज जरांगे पाटलाकडून इच्छुक आहेत. असे अनेक चेहरे आहेत. यामध्ये जुना चेहरा एकच आहे अशोकरावांच्या मुलीचा, बाकी सगळे नवीन चेहरे आहेत आणि अशी सध्या तरी चर्चा आहे. विकास झाले का यापूर्वी? असं म्हणावा असा विकास नाही, फक्त एक पाणी या प्रमाणामध्ये आल्यामुळं इरिगेटेड एरिया आहे, केळी, हळद, ऊस असे नगदी पिकं आहेत, त्याच्यामुळे मजुरांना या ठिकाणी भरपूर काम भेटतं. बाकी अशी कारखानदारी MIDC वगैरे काही नाही, पण शेती बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये शेती या ठिकाणी पाहायला भेटते. शेतकरी सुखी आहे का? असं म्हणतात की शरद जोशी साहेबांची मी पुस्तकं वाचलेला माणूस आहे. शेतकरी चळवळीत काम करतो. शेतकरी हा सरकारच्या धोरणामुळे नाखुश आहे. शेतकरी कधी तसं तर आजच्या परिस्थितीमध्ये खुश राहील अशी परिस्थिती नाही, कारण सरकारची धोरणं ही कायम शेतकऱ्याच्या विरोधात असतात, म्हणून शेतकरी खुश वगैरे नाही. सरकार हे शेतकऱ्याच्या
विरोधातच असतात असंही काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आपण जाणून घेऊयात. काय वाटतं तुम्हाला हे या गेल्या लोकसभेत मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण असा वाद सुरू होता, तर या विधानसभेत दिसून येतो? आपण जर पाहायला गेलं तर मागच्या वेळेस जरांगे पाटलांनी आदेश दिल्यामुळे मराठा समाजाने त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून BJPला पाडायचं काम केलं. पण आज अशी परिस्थिती नाही आहे. विधानसभेच्या अगोदर जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार गट असेल, उद्धव ठाकरे असतील आणि काँग्रेस असेल यांना स्पष्ट प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही मराठा आरक्षणावर निवडणुकीपूर्वी तुमची भूमिका स्पष्ट करा. आज आपण पाहायला गेलं तर काँग्रेस असो, BJP असो किंवा इतर सगळे राजकीय पक्ष असो, हे मराठा आरक्षण असो, OBC आरक्षण असो किंवा दलित आरक्षण असो या विषयावरून फक्त राजकारण करून स्वतःची पोळी भाजत आलेले आहेत. पण विधानसभेला निश्चितच याच्यापेक्षा पॅटर्न वेगळा राहील. यावेळेस BJPला विरोध म्हणून काँग्रेसला फायदा होणार नाही किंवा असं काँग्रेसवाल्यांनी डोक्यात ठेवू नये. त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन किंवा शरद पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांची मराठा आरक्षण OBC आरक्षणावरली भूमिका स्पष्ट करावी. आणि राहिला विषय शेती प्रश्नासंदर्भातला, आज खरं पाहिलं तर BJP केंद्रात असतानासुद्धा सोयाबीनसारखा महत्त्वाचा विषय आज बघायला पाहिजे आपण. आज 10 वर्षापूर्वी सोयाबीनचा जो भाव होता 3,804 जवळपास 3,800 ते 4,000 रुपये, आज त्याच्यावर दर येऊन ठेवलेला आहे. आज कार्यकर्ते म्हणतात की सरकारनं लाडकी योजना आणली, लाडकी बहीण योजना आणली, पण त्या लाडक्या बहिणींना पोचण्याच्या नादामध्ये लाडका दाची गळफास घ्यायची वेळ आलेली आहे. त्याच्याकडे पण थोडं बघा. पोचण्याचा याच्यानं लाडका भाव हा आत्महत्या करत असल्याचं इथलं नागरिक म्हणत आहे. माझ्यासोबत अजूनही माझं काका, काय या भागातले आमदार कोण आहे? विकास झालाय का? काय वाटतं? विकासाचा काय परिणाम साहेब? जे कोणी आमदार होईल त्याला विकास करावाच लागते का? बाहेर थोडीच निधी नेता येते. जे विकास तर झाला जवळजवळ 75% विकास झाला आणि 25% झाला नाही. तिथं माणूससुद्धा गेलं नाही. कोणता रस्ता नाही, नालीचे सरळीकरणे नाही, बघणं नाही ते आता. आणि या मतदारसंघामध्ये येदोळपर्यंत शंकरराव चव्हाणच्या काळापासून येदोळपर्यंत या तारखेपर्यंत काँग्रेसचाच किल्ला आहे. दुसरा माणूस कसं येईन? दुसऱ्या पक्षाचे आले गेले ते काही येऊ शकत नाहीत. आणि काँग्रेस पक्षाशिवाय या मतदारसंघामध्ये माणूस येतच नाही. काँग्रेस पक्षातून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेलेत ना? नाही, भाजपमध्ये गेले तर माणूस काँग्रेसचा आता जे कोणी देईन तिकट तेच माणूस येईन इथं निवडून. दुसऱ्या कोणी काँग्रेसचाच माणूस येते. कोण उभं राहणार आहे? आता कोण उभं राहतील का? नाही, कोणाशी नाही, राहुल गांधी ज्या माणसाला तिकट देतील ते माणूस निवडून येते. ते कोणी राहू मग. त्या माणसाचं आमचं काही म्हणणं तर काँग्रेसच्या माणसाशिवाय माणूस येत नाही का? तर शंकरराव चव्हाणच्या काळापासून येदोळपर्यंत काँग्रेसमध्येच माणसात. आता 70% माणसं आमचा OBCचा समाज आहे. पहिल्यापासूनच काँग्रेसमध्ये आहे 70%. मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष OBCचा. तर आमचं म्हणणं आहे की बाबा आपण पहिल्यापासून काँग्रेसमध्ये आहोत, आताही काँग्रेसमध्येच राहायचं आहे. काँग्रेस शो कसं टाकते ना? आधीच गरीब समाज राहते OBCचा. गेल्या 5 वर्षात 2 सरकार झाले. पहिले काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं, आता शिंदे भाजपचं सरकार आहे. तर दोन्ही सरकार झाले. हां, त्यामध्ये कोणता निर्णय तुम्हाला चांगला आवडला? नाही, आम्हाला जे काँग्रेसशिवाय निर्णय दुसरा कोणताच चांगला नाही. त्याने काय केलं आहे? त्यांच्या काळात काय झालं? 400चं पोतं झालं 1600ला, 400चं पोतं झालं 1800ला, 150-55 रुपयाचा हे पेट्रोल झालं 110 रुपयाला, गॅस झाला 1000 रुपयाला. काँग्रेसच्या काळात कोणतं होतं? हे होतं काय? मोठा माणूस, गरीब माणसं मोठे कसे होतील? रोजगारी तुम्ही वाढले तर या 3 पट भाव वाढला नाहीचा. डिझेलचा काय भाव होता? आता 50% शेतकऱ्याजवळ बैल नाही तर 400 रुपये एक एकर पेरायला 11,000 ते 10,000 रुपये खर्च येते. आणि आमचं सोयाबीन निघते 3,500 ते 4,000 आणि त्याचं बी घ्यायला गेलं तर 10,000 रुपये क्विंटल. 3200 रुपयाला 30 किलोची बॅग आहे. केवढ्या क्विंटल पडते सोयाबीन? आणि आजचे दिन आणेवाले आणि शेतकरी कसा मोठा होईल? शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं नाही. आता 75% शेतकऱ्याला कर्ज देण्यात बँकवाले. शेतकरी कसा मोठा होईल? शेतकरी कर्जाच्या याच्यामध्ये अडकलेले आहेत. हे सरकार काय शेतकऱ्यासाठी करणार नाही. माझ्यासोबत अजूनही काही काय म्हणणार तुमचं? आता कसं आहे बघा, शेतीच्या बाबतीमध्ये एवढं या सरकारनं घुमिलं की केळीचा पीक विमा आहे. पीक विमा इथं येऊन सर्वे केलं, कलेक्टर आलं, हे झालं ते झालं. आणि दुसरं जे गट आहे बारड गटात तर ते मशीनच नव्हती म्हणा. तर शेतकऱ्याला कसं द्यायचं? हे सगळे जे काही योजना होता हे भाजप सरकारच्या, हे सगळ्या फसवे योजना होता. सरकारची जी योजना आहे ते फसवे योजना आहे असंही काही नागरिकाचं म्हणणं आहे. मी अजून जाणून घेऊयात आपल्यासोबत अजूनही काही काय म्हणणार. या भोकर मतदारसंघात विकास झाला का? हिंदी में बोलने आता ना? हिंदी में? हाँ बोलो. कैसा है, भोकर मतदार संघ के अंदर जो लोग हैं
सेकुलर माइंड के लोग हैं और आज तक जो है तो भोकर मतदार संघ के अंदर लोगों ने जो है तो जो धर्मनिरपेक्ष है और कांग्रेस को मानने वाला वर्ग है, अल्पसंख्यक, दलित और बंजारा, मराठा, ये सब समाज जो है तो आज तक जो है तो कांग्रेस के पीछे रहने वाला है और कांग्रेस के साथ ही है। और विकास का नाम लेके बोल रहे अदर पार्टी के लोग जो है उनका विकास भोकर मतदार संघ के अंदर विकास, नाली, रास्ते, इसके सिवा और कुछ भी नहीं वाला है। विकास किसको बोलेंगे? विकास अगर करना है तो एजुकेशन के ऊपर, दलित होगा, मुस्लिम होगा और समाज है, इनके वास्ते एजुकेशन की सोच नहीं। कोई लोग बोल रहे हैं कि भाई हमने लाड़की बहन योजना लाए, भाई अच्छी बात है। लाड़की बहन योजना से क्या होने वाला? और पैसा किसका है? जनता का पैसा है। जनता का पैसा तुम बांट रहे, तुम कौन सा पैसा दे रहे? विकास काम करना है तो एजुकेशन के ऊपर ध्यान दो, शेतकरियों के ऊपर ध्यान दो, शेतकरियों को लाइट फ्री दो, पानी फ्री दो, ये उनको ये करो ना, इसको विकास बोलेंगे। सिर्फ रस्ते बना देने से, नाली बना देने से इसको विकास नाही बोलेंगे। रस्ते बनवणं आणि नाली बनवणं हे विकास म्हणत नाही, तर शेतकऱ्याला वीज मोफत मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला कर्ज माफ व्हायला पाहिजे, असंही काही नागरिकांना माझा समजूत युवकही आहे। काय सांगणार रोजगारीचा विषय? आता हे सरकार, दोन्ही सरकार आले 5 वर्षात 2 सरकार, तर कोणतं सरकारचा तुम्हाला निर्णय आवडतो? कसं आहे यामध्ये जे महाविकास आघाडी आहे त्यांनी जे वेगवेगळे जे काम केलेले आहे आणि यापुढे जो महाविकास आघाड़ी होती, इसमें कैसा हो गया जो महाविकास आघाड़ी है, महाविकास आघाड़ी में मुस्लिम, दलित, ओबीसी ये पूरे समाज इसमें है। और जो बीजेपी जो विपक्ष जो है अभी यानी महाविकास आघाड़ी के, तो ये लोग मुसलमान के सपोर्ट में काम नहीं कर रहे, ये सब पूरे मुसलमान के विपक्ष में काम कर रहे। अब पिछले दिनों अशोक चौहान साहब जो पिछले कई दिनों से नांदेड़ में है, मुस्लिम समाज के जो गिरी महाराज के खिलाफ में, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिलाफ में बोला उसने, उसके खिलाफ में यहाँ पे उपोषण को बैठे। अशोक चौहान 5 दिन से नांदेड़ में थे, क्यों नहीं जाते उनके पास? क्यों नहीं पूछते हालचाल कि भाई क्या मसला है तुम्हारा? क्यों नहीं बोलते कि उनको अरेस्ट करें? जब इसमें कई पुलिस स्टेशनों में उनके खिलाफ में FIR दाखिल है, अभी तक क्यों नहीं अरेस्ट हुए? भोकर ये कांग्रेस का बाला किला है, बाला किला था, अब नहीं है। अब महाविकास आघाड़ी जो तय करेंगे उसको हम जीत के लिए। रोजगार है क्या ये मतदार? रोजगार तो नहीं है, क्यों? ये रोजगार कहाँ है? रोजगार सब लोग मिस्त्री काम पे लोग जा रहे हैं, जो एजुकेटेड है वो लोग मिस्त्री काम पे जा रहे हैं। भाई क्यों नहीं? वो इसलिए कि यहाँ पे कंपनी नहीं है, कंपनी पूरे गुजरात जा रहे हैं। भाई इनकी यहाँ पे भी जो सत्ता है वही सत्ता वहाँ गुजरात में, तो यहाँ क्यों नहीं रख रहे नो? जो कंपनी है वो पूरे गुजरात में क्यों ले जा रहे हैं? यहाँ पे जो युवा है 12वीं पढ़े वाले मिस्त्री लोग 5-5 से लोग काम कर रहे हैं, वो जो कंपनियाँ वहाँ जा रहे हैं, अगर से नहीं जाती तो यहाँ पर वो युवा कंपनी में रोजगार हो मिळता। हे होते भोकर मतदारसंघातील नागरिक, त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं आहे की कोणी म्हणते की विकास झालेला नाही, तर कोणी म्हणते विकास कोणत्या प्रकारे व्हायला पाहिजे, शेतकऱ्याचा कर्ज माफ व्हायला पाहिजे, एकीकडे शेतकऱ्याला वीज मिळायला पाहिजे, रोजगारी इथं मिळाला पाहिजे, असंही या लोकांचं म्हणणं आहे। नांदेडहून कुंवरचंद मंडले, मुंबई तक, भोकर।